सूर्योदय झाला तेव्हा दमयंती जागी झाली. नल शेजारी नव्हता, परंतु तो नित्यकर्म करीत असेल किंवा फळेमुळे आणायला गेला असेल या समजुतीने ती शांत राहिली. ती उठली तेव्हा तिला जाणवले की तिचे वस्त्र अर्धेच राहिलेले होते. स्नान करण्यासाठी ती झोपडीच्या बाहेर आली तेव्हा तिला तो महाकाय गज दिसला. ती भ्याली, विचार करू लागली, नाथ, तुम्ही कुठे आहात? हा महाकाय दंती मला क्षणात ठार मारून टाकेल. तुम्ही असता तर या गजाशी द्वंद्व करून त्याला पराजित केले असते. अशा पशुपासून माझे मरण लिहिलेले असावे ना? काय हा दैवयोग! आपण आता मरणार या विचाराने तिने गुडघे टेकले आणि डोळे मिटून हात जोडून कुलस्वामिनीचे स्मरण केले. अचानक तिला आपल्या अंगावर काहीतरी पडल्यासारखे जाणवले. तिने डोळे उघडले. तो हत्ती तिच्या अंगावर पुष्पवृष्टी करीत होता. अतिशय विस्मयाने दमयंती म्हणाली, हे श्रेष्ठ गजा, तू कोण आहेस? एखादा देव की गंधर्व? आणि माझे पती कुठे आहेत? गजाने तिला उत्तर दिले, पण प्राणीभाषेचे गम्य नसल्याने दमयंतीला ते कळले नाही. हळूहळू दमयंती सरोवराकडे निघाली. तो गज पण तिच्या मागे चालू लागला. दमयंतीने स्नान केले, देवांना प्रणाम केले. ती काठावर आली. तोवर त्या हत्तीने केळीचा एक मोठा घड आणून ठेवला होता. कृतज्ञतेने दमयंतीने 2 केळी खाल्ली. हे गजप्रमुख, माझा पती नैषद नल कुठे आहे? कृपा करून तू मला त्याच्याकडे घेऊन जा. त्या मत्त गजाने मान हलवून एक हुंकार दिला. समोरून अंगावर ठिपके असलेली सुवर्णकांतीची एक हरिणी आणि तिचे पाडस आले. हरिणीने दमयंतीजवळ येऊन प्रणाम केला आणि तिच्या वस्त्राचे टोक तोंडात धरून ती चालू लागली. तिचे पाडस बरोबर येत होते आणि तो गजेंद्र मागून चालत होता. दमयंती अडखळली. ती पडणार तेवढ्यात तिच्या सुकुमार तनूला गजेंद्राच्या सोंडेचा विळखा पडला. तिला अलगद उचलून घेऊन तो हत्ती चालत राहिला. ते पाहून हरिणीने आपली गती वाढविली. तिचे पाडसही बागडत बरोबर राहिले. अरण्य विरळायला लागले. झाडांची दाटी कमी झाली. समोर वाहणारी नदी दिसू लागली. एका विशालकाय वृक्षाच्या तळाशी हत्तीने दमयंतीला खाली ठेवले. क्षणार्धात तो महाकाय पशु परतला. हरिणी आणि तिचे पाडस पण जंगलात नाहीसे झाले. दमयंती हळूहळू चालत नदीच्या काठावर आली. आजूबाजूला कुणीच नव्हते. वस्त्र फेडून दमयंती पाण्यात उतरली. स्नान करून ती खडकावर ओले केस वाळवत बसली. तिचे वस्त्र तिच्या अंगावरच सुकले, पण तिचे डोळे मात्र ओलेच राहिले. भान हरपून ती विलाप करू लागली, हे नृपश्रेष्ठा, तुम्ही कुठे आहात? जो नल संपूर्ण भारतवर्षावर सत्ता गाजवून होता तो आज कुठे आहे? ज्याच्या अंगावरची भरजरी वस्त्रे इतरांच्या असूयेचे कारण असायची, तो महापराक्रमी नैषद नल आज निर्वस्त्र हिंडतो आहे. ज्याच्या पायाची धूळ कपाळी लावायला मोठमोठ्या राज्यात चढाओढ लागायची, ते पाय आज काट्याकुट्यातून हिंडत आहेत. ज्या राजाच्या पाकगृहात रोज शेकडो पदार्थ बनायचे, तो राजा आज कंदमुळे खाऊन जगतो आहे. आणि मी त्याची राज्ञी, जी एकदा घातलेले कपडे पुन्हा कधी बघत सुद्धा नसे, ती आज एकवस्त्रा नव्हे अर्धवस्त्रा बनून राहिलेली आहे. जिच्या भोवती दासींचा गराडा असायचा, तिच्याजवळ आज पशुपक्ष्यांशिवाय कोणीच नाही. जिचे संरक्षण नलराजाचे बलिष्ठ बाहू करायचे, ती प्रमदा आज संपूर्णपणाने दुर्बल झालेली आहे. देवा, काय प्रसंग आणलास माझ्यावर? कुठे आहे माझा प्रिय कर्नल? मला एकटीला अशा दाट अरण्यात सोडून तो कुठे गेला असेल? तो एखाद्या सर्पाच्या विषाने बेशुद्ध तर झालेला नाही ना? का कुण्या बलिष्ठ पशूने त्याला आपले भक्ष बनवले असेल? या नदीच्या प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्यात माझा पती बुडाला तर नाही ना? की एखादा पहाड त्याच्या सुकुमार अंगावर कोसळला? अशी कोणती तरी आपदा आल्याशिवाय आपल्या प्रिय दमयंतीला सोडून नल कसा जाऊ शकेल? विचार करून दमयंती थकली. तिला ग्लानी आली. त्या खडकावरच तिला निद्रा लागली. अचानक तिला जाग आली. तिचे पाय करकचून बांधल्यासारखे वाटत होते, पण ते ओले लागत होते. तिला पाय हलवता येईनात. तिने डोळे उघडून पाहिले आणि भयाने ती किंचाळली. एका महाकाय अजगराने तिला पकडले होते. तिचे गुडघ्यापर्यंत पाय त्याच्या घशाखाली गेले होते. दमयंतीने आपले पाय झाडायचा प्रयत्न केला. आपल्या सुकुमार हातांनी तिने त्या अजगराचे तोंड उघडायचा प्रयत्न केला,
पण त्याचे तोंड चालतच राहिले. बघता बघता तिच्या मांड्या आणि नितंब त्या अजगराच्या मुखात गेले. दमयंती गलितगात्र झाली. त्या अजगराचे क्रूर डोळे तिच्या चेहऱ्यावर खिळलेले होते. तिने एकच किंकाळी फोडली आणि ती बेशुद्ध पडली. तिला शुद्ध आली तेव्हा ती गवतावर पडलेली होती. एका महाकाय काळ्या कुट्ट निषाद तिच्याकडे पाहत उभा होता. त्याच्या हातात एक रक्ताळलेले धारदार शस्त्र होते. त्याच्या पायाशी तो अजगर मृत पडलेला होता. तिचे वस्त्र जवळ पडलेले होते. दमयंतीला क्षणभर काहीच कळले नाही. त्या निषादाला पाहून तिच्या मनात भीती दाटून आली. तिच्या तोंडातून एक अस्फुट किंचाळी फुटली. निषाद म्हणाला, हे सुंदरी, तू भिवू नकोस. मी एक व्याध आहे. पक्षी पकडायचे सापळे लावून मी पलीकडच्या झाडाखाली बसलो होतो. तुझी किंकाळी ऐकून मी धावत आलो. तुझे नशीब थोर म्हणून मी वेळेवर पोहोचलो. अजगराने तुला पूर्णपणे गिळले होते. त्याचे पोट फाडून मी तुला बाहेर काढले. आता तुला भीतीचे कारण नाही. अजगराच्या रक्ताने तू भिजलेली आहेस. मी तुला स्वच्छ करतो. एखादी भावली उचलावी अशा सहजतेने त्या व्याधाने दमयंतीला उचलले. नदीच्या प्रवाहात उतरून त्याने तिला स्वच्छ केले आणि किनाऱ्याला आणून बसवले. तिच्यासमोर उभा राहून तो म्हणाला, हे सुंदरी, तू कोण आहेस आणि अशा निबिड अरण्यात तू का फिरते आहेस? आणि तू एकटी कशी? हे व्याधा, मी निषद देशाचा सम्राट नल याची राणी दमयंती आहे. माझ्या धीराने द्यूतात फसवून नलाचे राज्य हिरावून घेतले आणि आम्ही दोघे वनवासी झालो. काल मला माझा भ्रतार सोडून गेला. त्याचा शोध घेत मी फिरते आहे. हे व्याधा, तू माझ्या स्वरूपसुंदर आणि पराक्रमी भरत्याला पाहिलेस काय? तो व्याध खदाखदा हसला. हे शुभांगी, तू कथा तर चांगली सांगतेस. अशा राजाचे मी कधी नावही ऐकलेले नाही. परंतु रूपाने तू कुठल्याही राणीपेक्षा उजवी आहेस. तुझे पुष्ट नितंब, भरदार जांघा, उन्नत उरोज, तुझा गौरवर्ण, तुझे काळे दाट केस कुठल्याही राजाला भुरळ घालतील यात शंकाच नाही. हे सुंदरी, या रानातला व्याधांचा मी स्वामी आहे. तुझा पती तुला सोडून गेला ते बरेच झाले. मला पुष्कळ राणे आहेत, पण तुझ्या इतकी सुंदर पत्नी मला हवीच होती. आता तू म्हणतेस की तू निषद देशाची स्वामिनी होतीस. आता तू या निषाद राजाची राणी आहेस. तुझे रूप, तुझी नग्न काया बघून मी मोहित झालो आहे. तुला भोगण्याची लालसा मला अनावर झाली आहे. तेव्हा आता उशीर करू नकोस. त्या वृक्षाच्या खाली गवतावर मला भोग दे. दमयंतीच्या हाताला हिसका देऊन त्याने तिला उठवले. दमयंतीने प्रयत्न करून आपला हात सोडवून घेतला. हात जोडून ती म्हणाली, हे व्याधा, तू माझ्याविषयी अशी कल्पना करू नकोस. मी पतिव्रता आहे. एका शूर योद्ध्याची पत्नी आहे. तू माझा पती शोधण्यात मला सहाय्य कर. माझा पती तुला मोठे पारितोषिक देईल. आपले शुभ्र दात दाखवीत तो महाकाय दैत्य हसला. म्हणाला, हे सुंदरी, आता मीच तुझा पती आहे. त्यामुळे माझ्याशी संग करून तू पतिव्रताच राहणार आहेस. आणि तुझा तो शूर पती माझ्यासमोर एक क्षणही टिकणार नाही. या धारदार शस्त्राने एका निमिषात मी त्याचे 10 तुकडे करेन आणि पारितोषिक मिळवायला मला त्याची प्रतीक्षा करावी लागत नाही. माझे पारितोषिक मला मिळाले आहे. चल, आता जास्त वेळ घालवू नकोस. माझी कामना पूर्ण करायला मी आतुर झालो आहे. त्या कामातूर व्याधाने आपले वस्त्र फेडले आणि तो दमयंतीवर ओनवा झाला. दमयंतीचा उजवा हात त्याने खाली ठेवलेल्या शस्त्रावर पडला. ती क्षत्राणी असल्याने तिला शस्त्रविद्येचे प्रशिक्षण मिळालेले होते. क्षणार्धात ते शस्त्र तिने व्याधाच्या हृदयात खुपसले. व्याध मृत होऊन पडला. दमयंतीने आपले वस्त्र पुन्हा नेसले. शस्त्र नदीत फेकून ती पुन्हा पाण्यात उतरली. पोहत पोहत पलीकडच्या काठावर गेली. समोर दाट झाडी होती. ती त्या झाडीत शिरली. तिच्या हातून घडलेल्या कृत्याची तिला एकदम जाणीव झाली. त्या जाणीवेने आणि अंग ओले असल्याने तिला हुडहुडी भरली. कुडकुडत ती एका झाडाखाली बसली. तिला सारखे हुंदके येत होते. अरे देवा, या अभागिनीची तू अजून किती परीक्षा पाहणार आहेस? हिंस्र पशूंनी मला चांगली वागणूक दिली, पण हिंस्र मानवांपासून माझे संरक्षण कोण करील? कुठे गेले असतील माझे पती?
त्याच्यावर मृत्यूने घाला तर घातला नसेल ना? पण नाही, मला पूर्ण खात्री आहे की ते जिवंत आहेत. स्वतःवर ताबा मिळून दमयंती निघाली आणि निश्चयाने वनातून चालू लागली. कुठे जायचे आणि का जायचे हे तिला उमजत नव्हते, पण ती आतून आलेल्या कुठल्याशा जाणिवेने चालत राहिली. दुपार उलटून गेली तसा तिला मंत्रघोष ऐकू येऊ लागला. थोडे अंतर चालल्यावर तिला यज्ञाचा धूर दिसू लागला. मंत्रोच्चार स्पष्ट आवाजात ऐकू येऊ लागले. तिची पावले वेगात जायला लागली. एक वळण घेतल्यावर तिला एक आश्रम दिसला. एका मोठ्या यज्ञकुंडाभोवती 4 वयोवृद्ध ऋषी बसलेले होते. यज्ञात पूर्णाहुती पडत होती. अंग चोरून दमयंती एका बाजूला उभी राहिली. यज्ञ पूर्ण झाला तशी एका ऋषीची दृष्टी दमयंतीवर पडली. त्यांनी तिला जवळ बोलावले. पुत्री, तू कोण आहेस? तुझ्या रूपावरून तर तू देवकन्या किंवा गंधर्वकन्या दिसतेस. पण तुझे वस्त्र मलिन आहे. तुला पादत्राणे नाहीत. तू राक्षसी तर खचितच नाहीस, कारण या पवित्र भूमीत राक्षस प्रवेश करूच शकणार नाहीत. ऋषीवर, मी विदर्भ देशाचा राजा भीमसेनाची पुत्री आणि निषधराज नलाची पत्नी आहे. माझ्या पतीच्या भावाने कपटाने द्यूत खेळून त्याचे सर्वस्व हिरावून घेतले. एका वस्त्रानेशी आम्ही दोघेही आपल्या निवासातून बाहेर पडलो. रानावनात हिंडताना माझ्या पतीचे वस्त्र पक्ष्यांनी उडवून नेले. मग एका रात्री माझे अर्धे वस्त्र घेऊन माझे पती कुठेतरी निघून गेले. त्यांचा मागोवा घेत मी रानावनात फिरते आहे. ऋषींनो, माझ्या धर्मपरायण शूरपतीला आपण कुठे पाहिलेत काय? हे सुभगे, आम्ही अरण्यवासी साधक आहोत. आम्हाला या अरण्याबाहेर काय घडते आहे यात काहीच रुची नाही. पण तुझी गोष्ट ऐकून आम्हाला तुझी दया येत आहे. 4ही लोकपाल आत्ताच आपापला यज्ञाचा हविभाग घेऊन गेले, पण मी त्यांना तुझ्याबद्दल विचारतो. ऋषी ध्यानस्थ बसले. दमयंती हात जोडून त्यांच्याकडे पाहत राहिली. थोड्या वेळाने ऋषींनी आपले डोळे उघडले. दुहिते, लोकपालांनी तुला आशीर्वाद दिले आहेत. तुझा पती सुखरूप आहे. तो तुला लवकरच भेटेल आणि त्याच्या धर्मपरायण वृत्तीमुळे तो सर्व संकटांवर मात करेल आणि त्याने घालवलेले सर्व वैभव तो परत मिळवेल. दमयंतीने त्यांना साष्टांग प्रणिपात घातला. पुत्री, रात्र झाली आहे. तू आता विश्राम कर. या यज्ञाचा प्रसाद भाविकतेने ग्रहण कर. ते लोकपाल तुझे कल्याण करतील. सकाळी सुस्नात होऊन दमयंती पुन्हा ऋषींच्या समोर उभी राहिली. भगवन, माझ्या पतीच्या शोधासाठी मार्ग दाखवावात. मी या भागात अगदी नवखी आहे. पुत्री, इथून दक्षिणेकडे जात राहा. तिथे तुला एक महामार्ग दिसेल. त्या रस्त्यावर पुष्कळ लोक ये जा करतात. तिथे तुला तुझ्या पतीला शोधायला मदत मिळेल. तुझे कल्याण असो. ऋषींना प्रणाम करून दमयंती निघाली. 2 कोसांच्या प्रवासानंतर तिला कोलाहल ऐकू येऊ लागला. त्या आवाजाच्या दिशेने ती चालू लागली. चालता चालता ती एका लहान टेकडीच्या माथ्यावर पोहोचली. समोर एक मोठी नदी होती. त्या नदीच्या पलीकडून एक मोठा जनसमूह येत होता. अनेक हत्ती, घोडे, उंट सामान वाहून नेत होते. सुंदर वस्त्रे नेसलेले सदृढ अंगाचे संरक्षक तलवारी घेऊन चालत होते. वेगवेगळ्या रंगांच्या पगड्या घातलेले व्यापारी त्या जथ्यात होते. मंत्रपठण करीत चालणारे ब्राह्मण होते. डोक्यावर सामान घेऊन अनेक नोकर मार्गक्रमण करीत होते. कित्येक सहस्त्र जणांच्या त्या समूहाच्या मध्ये एका शुभ्र घोड्यावर एक उमदा पुरुष आरूढ झालेला होता. आजूबाजूचे लोक आदराने चालत होते. दमयंती टेकडी उतरून उभी राहिली. हळूहळू तो समूह नदी उतरून अलीकडे आला. तिथे एक मोठे कुरण होते. प्राण्यांच्या अंगावरच्या वस्तू उतरवून त्यांना कुरणात सोडले आणि तो समूह माध्यानीच्या भोजनाच्या व्यवस्थेला लागला. त्या समूहातल्या काही जणांचे लक्ष दमयंतीकडे गेले. माध्यानीच्या उन्हात तिचे रूप तळपत होते. तिच्या केसांची निगा राखलेली नव्हती. तिचे अंग धुळीने भरलेले होते. तिच्या अंगावरचे तोकडे वस्त्र मलिन झालेले होते. तिच्या हातापायावर ओरखडे उठलेले होते. तरीही अभ्रांनी ग्रासलेल्या पूर्णचंद्रासारखे तिचे तेज झळकत होते. हळूहळू सगळ्यांचेच लक्ष तिच्याकडे वेधले गेले. ती कोण असावी याविषयी त्यांच्यात कुजबूज सुरू झाली. कोण असावी ही?
रूपावरून तर कुणी देवकन्या दिसते आहे. हां, म्हणे देवकन्या आहे. तिचे वस्त्र पहा, तिची काया पहा, तिचे केस पहा. ही तर वनवासी आदी जमातीची स्त्री असावी. आदिम जाती आणि असे रूप, असे तेज. अरे पहा, सूर्याशी स्पर्धा करणारे तिचे रूप आहे. निश्चितच ही कुणी वनदेवता असावी. मी तर असे ऐकले होते की या वनात राक्षसांचा संचार असतो. कदाचित ही कुणी राक्षसी असावी. तिने मनुष्य रूप घेतले असावे. आपला समूह पाहून ती इथे उभी आहे. कुणी जवळ गेले की ती त्याला खाऊन टाकेल. किंवा या नदीत राहणारी कुणी अप्सरा असेल. मी तर असे ऐकले होते की नदी उतरणारे सर्व पंथस्थ यांचे भक्ष बनतात. म्हणून तर आपण मांत्रिक ब्राह्मण सह आणलेले आहेत. दमयंती पुढे गेली तसा तो सगळा समूह मागे मागे सरकू लागला. काय झाले आहे ते पाहायला त्या समूहाचा प्रमुख घोड्यावरून उतरला. कमरेच्या तलवारीवर हात ठेवून तो पुढे आला आणि दमयंतीला म्हणाला, हे देवी, तू कोण आहेस? तुला पाहून हा सर्व समुदाय थक्क झाला आहे. रूपाने तू कुणी देवता किंवा गंधर्व कन्या भासते आहेस. पण तुझा वेश आणि तुझ्या केसांची अवस्था पाहून त्याविषयी संशय येतो आहे. तेव्हा तू कोण ते मला सांग. हे नरपते, मी विदर्भ देशाचा राजा भीमसेनाची कन्या आणि निषधपती नलराजाची पत्नी दमयंती आहे. द्यूत खेळताना माझ्या पतीने सर्वस्व हरवले आणि आम्ही दोघे वनवासी झालो. मी झोपलेली असताना माझे पती कुठेतरी निघून गेले. त्यांचा तपास करीत मी रानावनात हिंडते आहे. तुम्ही व्यापारी दिसता. तुम्ही माझ्या हरवलेल्या पतीबद्दल काही ऐकले आहे का? देवी, माझे नाव शूली. मी एक अग्रगण्य सार्थवाह आहे. 50 सशस्त्र वीर माझी चाकरी करतात. व्यापाऱ्यांच्या समूहाला मी संरक्षण देऊन त्यांना इच्छित स्थळी पोहोचवतो. हा सर्व समूह मद्र देशातून येऊन चेदी देशाला चाललेला आहे. यक्षाधिपती मणिभद्र हा आमचा इष्टदेव आहे. त्याच्या कृपेने आत्तापर्यंतचा आमचा प्रवास निर्विघ्नपणाने चाललेला आहे. चेदी देशाचा अधिपती सुबाहू त्याच्या कन्येच्या विवाहाची तयारी करीत आहे. पुष्कळसे व्यापारी वस्त्रे, दागिने, सुवर्णालंकार घेऊन तिथे जात आहेत. हे कल्याणी, या वनात हिंस्र पशूंपासून तुला भय राहील, म्हणून तू आमच्यासोबत चेदी देशाला ये. तिथे तुझ्या पतीविषयी तुला काही संदर्भ मिळतील. मी कृतज्ञ आहे, दमयंती म्हणाली. देवी, हा ऋतू शीत आहे. तुझ्या अंगावरचे वस्त्र अपुरे आहे. भद्र स्त्रियांनी नेसण्यालायक पुष्कळ वस्त्रे आमच्याजवळ आहेत. त्यातली उबदार वस्त्रे तू घे. हे सार्थवाह, तुझ्या शब्दांनी मला आनंद झाला. परंतु मी एक सम्राज्ञी आहे. आज जरी मला विपन्नावस्था आलेली असली तरी मी कुणाकडून दान घेऊ शकत नाही. अपुऱ्या वस्त्राची मला सवय झालेली आहे. मी अशीच राहीन. जरा लांब जाऊन दमयंती एका झाडाखाली बसली. जागोजागी चुली पेटून पाकसिद्धी व्हायला लागली. लोक भोजनाला बसायला लागले. एका काशाच्या थाळीत अन्न वाढून सार्थवाहू शुलीजवळ आला. हे देवी, भोजन करावेत. हे अन्न सुस्नात ब्राह्मणांनी सिद्ध केलेले आहे. दमयंती म्हणाली, हे सार्थवाह, फक्त माझ्या दासींनी शिजवलेले अन्न मी खात असे. त्यानंतर अरण्यामध्ये मी कंदमुळे आणि फळे खाऊन राहते. आता अशा वनातल्या अन्नाची सवय झालेली आहे. मला परान्न चालत नाही. आपण भोजन करावे. सगळा समुदाय जेवला. प्राणी गवत खाऊन आणि पाणी पिऊन तृप्त झाले. समूह पुन्हा मार्गाला लागला. एका बाजूने दमयंती खाली मान घालून चालत राहिली. 4 दिवस ती त्या समूहाबरोबर चालत राहिली. ती कुणाशीही बोलत नसे आणि त्या समुदायातले कोणी तिच्याशी बोलत नसत. सायंकाळी विश्रामाची वेळ झाली की सार्थवाह तिची विचारपूस करी. दमयंती कंदमुळांवर निर्वाह करी आणि रात्री पर्णशय्येवर शयन करी. 5व्या दिवशी ते एका सरोवराच्या काठावर आले. त्या सरोवराचे पाणी फार मधुर आणि शीतल होते. त्यात स्नान केल्यावर सगळ्यांचा थकवा गेला. बाजूला विपुल गवत आणि प्राण्यांना खाण्यायोग्य वनस्पती होत्या. विशालकाय वृक्ष होते. जळणाला भरपूर लाकडे होती. प्राण्यांवरचे वजन उतरवून घेऊन व्यापारी समुदाय आनंदाने इकडे तिकडे फिरू लागला. संध्याकाळ झाली. सर्वांनी चुली पेटवून भोजन बनवले आणि खाल्ले. गप्पा गोष्टी करून सर्व समुदाय निद्राधीन झाला. भरता हरवल्यामुळे शोकमग्न झालेली दमयंती दूर एका झाडाखाली बसून राहिली.
त्या सरोवराच्या आजूबाजूला घनदाट अरण्य होते. तिथे अनेक हिंस्र पशु आणि तृणभक्षी पशु राहत असत. विशालकाय हत्तींचा एक समूह त्या अरण्यात राहत असे. रोज रात्री त्या तलावात येऊन ते यथेच्छ क्रीडा करीत. त्या रात्री देखील मदोन्मत्त हत्तीचा कळप त्या तलावाकडे येऊ लागला. पण काही अंतरावरूनच त्यांना मनुष्य प्राण्यांचा गंध आला. ते हत्ती क्षणभर थबकले. मग व्यापारी सामान ने-आण करण्यासाठी वापरत असलेल्या ओझ्यांच्या हत्तींचा वासही त्यांना आला. वनात राहणाऱ्या हत्तींना पाळीव हत्तींचा अत्यंत तिरस्कार असतो. ते हत्ती आणि ती मनुष्य यांच्या सामूहिक गंधाने ते वनातले हत्ती बिथरले. सोंडा उंचावून त्यांनी भयंकर चित्कार केले आणि त्यांनी त्या समूहावर आक्रमण केले. ते पर्वतप्राय वनहत्ती महाभयंकर चित्कार करीत त्या समूहाच्या दिशेने धावू लागले. त्यांच्या पायांनी सर्व जमीन हादरू लागली. अर्धवट झोपेत असलेले व्यापारी खडबडून उठले. श्रेष्ठी, उठा, मला असे वाटते आहे की भूकंप होत आहे. हे सार्थवा, मला वाटते आहे की कुणी तस्कर आपल्यावर हल्ला करीत आहेत. आपल्या रक्षकांना लगेच बोलवा. मला तर वाटते आहे की या वनातले राक्षसच आपल्यावर आक्रमण करीत आहेत. आपल्याबरोबर जी स्त्री आहे ती निश्चितच राक्षसी आहे आणि या निबिड अरण्यात तिनेच आपल्या बांधवांना बोलावून घेतलेले आहे. तो मणिभद्र आपले रक्षण करू. एवढ्यात मत्त गज व्यापाऱ्यांच्या समूहावर येऊन धडकले. त्यांच्या सोंडेच्या प्रवाहांनी घोडे मरायला लागले. पाळलेले हत्ती आपल्या साखळ्या तोडून पळायला लागले. हत्तींनी समूहाचे तंबू तोडून टाकले. सर्व सामान पायदळीत उडवले. जे व्यापारी समोर दिसले त्यांना सुळे खुपसून ठार केले. काही व्यापारी झाडांवर चढून बसले तसे त्या हत्तींनी ती झाडे मोडून टाकली आणि त्या व्यापाऱ्यांना पायदळीत उडवले. अर्ध्या घटिकेने जेव्हा ते हत्ती जंगलात परतले तेव्हा सर्व समूहाची वाताहात झालेली होती. एकच हल्लकल्लोळ माजलेला होता. हळूहळू जे जिवंत होते ते परतले. एकत्र होऊन त्यांनी शोक केला आणि दिवस उगवेपर्यंत ते भीतिग्रस्त व्यापारी बसून राहिले. उजाडल्यावर त्यांनी जे नष्ट झालेले नव्हते ते सर्व सामान एकत्र केले. ते उरलेल्या प्राण्यांवर लादले. मृत व्यापाऱ्यांची उत्तरक्रिया करून ते एकत्र जमले. सार्थवाह शूली त्यांचे सांत्वन करीत होता. दमयंती त्या समूहापासून दूर झोपलेली होती. त्यामुळे हत्ती तिच्या बाजूला गेलेच नव्हते. त्या संकटामुळे आणि इतरांच्या ऱ्हासामुळे ती व्यथित झालेली होती. पण जे जिवंत होते ते व्यापारी तिच्याकडे घृणेने, तिरस्काराने आणि संतापाने पाहत होते. मी तुम्हाला म्हणालो होतो की नाही, कुलक्षणी स्त्री आपल्याबरोबर नको. हिच्याच अभद्र लक्षणांनी आपल्यावर ही आपदा कोसळलेली आहे. मी तर म्हणतो आत्ताच्या आत्ता आपण हिचा वध करावा, म्हणजे पुढचा समूह तरी सुखरूप राहील. मी आधीच म्हणालो होतो की ही कुणी पैशाची आहे. ते साधेसुधे हत्ती नव्हते, ती पिशाच्ची होती. त्यांनी आपली वाताहत केली. कोट्यावधी सुवर्णमुद्रांची क्षती झाली. कित्येक सरद मृत्युमुखी पडले. या पिशाच्चीला मी आत्ता सोडत नाही. या खडगाने मी तिचा वध करतो, म्हणजे यापुढे येणारे व्यापारी तरी सुरक्षित राहतील. खडक उगारून पुढे होणाऱ्याचा हात शूली सार्थवाहाने धरला. मित्रा, तू अविचार करीत आहेस. अशा सरोवरावर पाणी प्यायला हत्ती येणार हे आपल्याला जाणवायला हवे होते. सार्थवाह म्हणून मी माझ्या कर्तव्यात कमी पडलो. ह्या हतभागी मानुषीला मारून तुला काय मिळणार आहे? हे खडक तू माझ्यावर चालवणे जास्त उचित होईल. त्या माणसाने आपले खडक म्यान केले. दमयंतीकडे घृणापूर्ण कटाक्ष टाकून तो आपल्या सामानाकडे वळला. तो समूह चेदीराजाकडे अप्रतिम कापड, दागिने, अत्तरे आणि इतर मूल्यवान वस्तू घेऊन चाललेला होता. चेदी देश आता अगदी जवळ होता. पण वनहत्तींच्या आक्रमणामुळे त्यांच्या सामानाची वाताहत झाली होती. जे सामान उरले होते ते राजाच्या दरबारात न्यायच्या लायकीचे राहिलेले नव्हते. सर्व व्यापाऱ्यांनी सार्थवाहाशी विचारविनिमय केला. पूर्वेकडे एक गणराज्य होते. तिथे राजा नव्हता, पण प्रजा सुसंपन्न होती. तिथे उरलेल्या वस्तू विकल्या जाऊ शकत होत्या. चेदी देशाला जायचा विचार सोडून तो समूह आता त्या गणराज्याकडे जायला निघाला. सर्व तयारी झाली तेव्हा सार्थवाह दमयंतीकडे आला. हे देवी, जे झाले त्यात तुझा काहीच दोष नाही हे मला माहीत आहे. आम्ही जिथे जात आहोत तिथे तुझ्या पतीचा शोध लागणे अवघड आहे. चेदी देशात जाणेच तुझ्या हिताचे आहे. आमच्याबरोबरचा ब्रह्मवृंद चेदी देशालाच चालला आहे. त्यांना दक्षिणेचा लोभ आहे. दक्षिणा एखादा समर्थ राजाच देऊ शकतो. कुठल्याही गणराज्यात त्यांना दक्षिणा मिळणे अवघड आहे. तेव्हा हे देवी, तू त्यांच्या साथीने पुढे प्रयाण कर.
तुझा भरता तुला लवकर भेटो अशी मी प्रार्थना करतो. देवी, तुझा मार्ग सुखकर होवो. हे सार्थवाह, तुमच्यावर कोसळलेल्या संकटाने मी फार दुःखी झाले आहे. कदाचित माझे दुर्भाग्यच तुम्हाला हानिकारक ठरले असेल. देवी, तू असा विचारही मनात आणू नकोस. तू निष्पाप आहेस हे मी शपथेवर सांगतो. तू आता जा. ब्रह्मवृंद जायला निघाला आहे. उरलेले सामान घेऊन व्यापारी मार्गस्थ झाले. ते मंत्रवेत्ते ब्राह्मण मात्र मागेच राहिले. चेदी नरेश हा प्रख्यात दाता होता. यज्ञयाग करायची त्याला आवड होती. त्या राजाच्या गावात जाण्यासाठीच त्या विद्वानांनी हा समूह जवळ केला होता. त्यांना त्या उरलेल्या व्यापाऱ्यांच्या बरोबर जाण्यात काहीच स्वारस्य नव्हते. दमयंती हात जोडून विप्रांसमोर उभी राहिली. विप्रहो, मी कोण आहे ते आपल्याला विदित आहे. जरी इतरांचा माझ्यावर विश्वास बसलेला नसला तरी मी ईश्वराला स्मरून सांगते की मी विदर्भराज भीमसेनाची पुत्री आणि नैषध नलराजाची भार्या आहे. त्यांच्यातला सर्वात वृद्ध म्हणाला, हे देवी, मला तुझा पूर्वेतिहास विदित आहे. तुझ्या स्वयंवराची कथा मी ऐकलेली आहे. नलराजाने द्यूतात आपले साम्राज्य गमावले हे मला विदित नव्हते, पण तुझ्यावर अविश्वास दाखविण्याचे काहीच प्रयोजन नाही. या जागेपासून चेदी देश दूर नाही. 3-4 दिवसात आपण तिथे पोहोचू. तू आमच्याबरोबर आलीस तर आम्हाला चालेल. विप्रहो, मी तुमची ऋणी आहे. आम्ही आमचे राज्य पुन्हा मिळवले की मी तुम्हा प्रत्येकाला 1000 गायी आणि 1000 सुवर्णमुद्रा दक्षिणा म्हणून देईन. हे कल्याणी, तुझी अवस्था पाहून आमची मने व्याकुळ झालेली आहेत. तुझा पती तुला लवकरच भेटो हा आमचा आशीर्वाद आहे. त्या सच्छील ब्राह्मणांच्या संगतीत दमयंती चालत राहिली. 3 दिवसांनंतर ते चेदी देशाच्या राजधानीत पोहोचले. वेशीवरच्या सैनिकांनी ब्राह्मणांना लवून प्रणाम केले. दमयंतीकडे पाहून ते स्तिमित झाले. त्यांचा प्रमुख म्हणाला, विप्रहो, तुमच्याबरोबर आलेली ही वनिता कोण आहे? रूपावरून तर ती गंधर्वकन्या दिसते, पण ती एकवस्त्र आहे आणि प्रसाधन न केल्याने ती अगदी मलिन दिसते आहे. हिला नगरीत प्रवेश द्यावा की नाही याबद्दल मी साशंक आहे. हे नगरपाला, ही साध्वी एक उच्च कुलाची आहे. तिचा भरता तिला सोडून गेला. त्याचा शोध घेत ही कल्याणी राणावनात फिरत होती. हिच्या कुलशीलाबद्दल तुम्ही मुळीच शंका घेऊ नका. नगरपालाने दमयंतीला प्रणाम केला. ब्राह्मणांबरोबर ती नगरात शिरली. नगरात प्रवेश केल्यावर विप्र दमयंतीला म्हणाले, हे सुभगे, आता आम्ही राजगृहातल्या ब्राह्मण निवासाकडे जात आहोत. तुला आमच्याबरोबर तेथे येता येणार नाही. विप्रहो, तुम्ही मला इथंपर्यंत सुखरूप घेऊन आलात. ईश्वर तुमचे कल्याण करो आणि माझा पतीबरोबर संयोग झाला की आपण सर्व निषद देशात अवश्य या. गायी आणि सुवर्णमुद्रा मी आपल्या हाताने देईन. सुभगे, कल्याणी, तुझे कल्याण असो. एकटी दमयंती नगराच्या महामार्गावरून जाऊ लागली. तिचे रूप आणि तिचा मलिन अवतार पाहून लोक थपकत होते. सौधावरून बायका तिला पाहत होत्या. लहान लहान मुले तिच्या भोवती घोळका करून जमत होती. तिला हात लावत होती. राजप्रासादापाशी ती आली तेव्हा चेदी देशची सम्राज्ञी सागरिका देवी सौधावरून सूर्याला अर्घ्य देत होती. तिने वरून दमयंतीला पाहिले. सुकलेला आणि अश्रूंनी मलिन झालेला तिचा चेहरा पाहून राजमाता करुणेने व्याकुळ झाली. तिने आपल्या दासींना बोलावले. उत्पले, चारुलते, पहा ती बाला. चंद्राच्या कांतीपासून जणू तिला देवाने घडवले आहे. रूपावरून ती कोणी देवकन्या किंवा गंधर्वकन्या दिसते आहे, पण तिची अवस्था किती दयनीय आहे. तुम्ही द्वारपालांना घेऊन जा. त्या मुलांना दूर करा आणि त्या बालिकेला मजसमीप घेऊन या आणि येताना सुनंदेला पण इकडे यायला सांगा. उत्पला आणि चारुलता दमयंतीला प्रासादात घेऊन आल्या तेव्हा राजकन्या सुनंदा राजमातेच्या मंचकावर बसलेली होती. दमयंतीला पाहून ती स्तिमित झाली. माते, कोण ही? मी असे रूप कधीच पाहिले नव्हते. ही तर स्वर्गातली अप्सरा भासते आहे, पण हिची शालीनता पाहून ही अप्सरा नाही याची खात्री पटते. नक्कीच ही कोणी शापित देवी असली पाहिजे. दमयंती सामोरी आली. तिने राजमातेला प्रणाम केला. बाले, तू कोण आहेस? तू अशा अवस्थेत का आहेस? आत्तापर्यंत हा प्रश्न तिला अनेकांनी विचारलेला होता. प्रत्येक वेळी तिने आपली खरी ओळख दिली होती, पण ते विप्रगण सोडले तर तिची पूर्वपीठिका कोणीच ऐकलेली नव्हती.
ती एका राजाच्या प्रासादात होती. त्या राजाचे संबंध इतर राजांशी आणि मुख्यतः पुष्करशी कसे असतील याची तिला खात्री नव्हती. त्यामुळे तिने आपली खरी ओळख दिली नाही. देवी, मी एक उच्च कुलीन स्त्री आहे. माझा पती द्यूतात आपले सर्वस्व हरवून बसला. आम्ही एका वस्त्रानिशी आपले घर सोडून आलो. पुढे माझ्या पतीचे एकमेव वस्त्र पण नाहीसे झाले, तेव्हा एका रात्री माझ्या वस्त्राचा अर्धा भाग फाडून घेऊन माझा पती मला सोडून गेला. रानावनात त्याला शोधत मी फिरते आहे. तो भेटेपर्यंत मी दुसरे वस्त्र नेसणार नाही आणि शृंगार करणार नाही असे व्रत मी घेतलेले आहे. मी फक्त कंदमुळे खाते आणि थंड पाण्याने स्नान करते. माझा पती मला पुन्हा मिळेपर्यंत मी अशीच राहीन. बाले, तू धन्य आहेस. तुझी पतिभक्ती पाहून मी प्रभावित झाले आहे. तुझ्या पतीचे वर्णन देऊन मी माझे सेवक सर्व दिशांना पाठवीन. ते अवश्य तुझ्या पतीचे आणि तुझे मिलन घडवून आणतील. आता तू इथेच राहा. जशी ही माझी मुलगी सुनंदा, तशीच तू माझी मुलगी म्हणून राहा. तुझ्या रूपाला शोभेल अशी वस्त्रे मी तुला ल्यायला देईन. तू सुनंदेच्या प्रासादात राहा आणि तिच्या मंचकावरच झोप. क्षमा असावी राजमाते, माझ्या व्रतात हे बसणार नाही. मी येथे राहीन आणि आपली कन्या सुनंदा हिची सैरंध्री म्हणून काम करीन. मी जमिनीवरच झोपेन, कंदमुलांचाच आहार करीन आणि हेच वस्त्र नेसेन. याशिवाय राजमाते, माझ्या आणखी काही अटी आहेत. मी कुणाचे उच्चिष्ट उचलणार नाही. विप्र सोडले तर मी परपुरुषाशी संभाषण करणार नाही. मी कुणाचे पाय धुणार नाही आणि तुझ्या दूतांनी आणलेले समाचार मी अवगुंठनातून ऐकेन. हे कल्याणी, तुझ्या अटी मला मान्य आहेत. आता तू सुनंदेबरोबर जा. राजस्त्रियांचा शृंगार करणे हे सैरंध्रीचे काम असते. स्वतः राजकन्या असल्यामुळे दमयंतीला सर्व सौंदर्यशास्त्र अवगत होते. तिने सुनंदेला वेगवेगळी उटणी लावून आंघोळ घातली. तिला योग्य वस्त्रे नेसवली आणि त्या वस्त्रांना शोभणारे दागिने तिला चढवले. सुनंदा जेव्हा तिच्या पित्याला चेदिराज सुबाहूला प्रणाम करायला गेली, तेव्हा तिचे रूप पाहून चेदिराज स्तब्ध झाला. आपल्या पत्नीला म्हणाला, देवी, आपली कन्या सुस्वरूप आहे हे मला माहीत आहे, पण आज ती अगदीच वेगळी दिसती आहे. तिची कांती, तिचे रूप, तिचा रंग हे सगळे अप्रतिम दिसत आहे. हा चमत्कार कसा घडला? राजमाता सागरिकेने दमयंतीची करुण कथा सुबाहूला ऐकवली. सुबाहूने तत्काळ आपल्या अमात्यांना बोलावले. नलाचे वर्णन त्यांच्याकडे देऊन सर्व दिशांना त्याने कुशल हेर पाठवले. राजकुटुंबातील असल्याने दमयंतीला सर्व आचार आणि उपचार अवगत होते. ती जरी सैरंध्री म्हणून काम करीत होती तरी ती कोणीतरी उच्च कुलातील आहे हे सर्व दासींना जाणवत होते. त्यामुळे त्या सर्वजणी दमयंतीशी अत्यंत आदराने वागत. सुनंदा दमयंतीला ताई म्हणू लागली. दमयंती तिला देशोदेशीच्या गोष्टी सांगून रिझवायची. तिला चित्रकलेचे शिक्षण द्यायला लागली. पुष्कळदा त्या एकत्र असल्या की राजमाता त्या दोघींकडे प्रेमभरीत नजरेने पाहत असे. दमयंतीचा दिवस सुनंदाच्या संगतीत आनंदात जाई, पण रात्री ते एकांतात अश्रुपात करीत तळमळत असे.